तर क्वेश्चन नंबर 35 या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहे. लेट गॅमा 1 बी द रेशो ऑफ मोलर स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलर स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट वॉल्यूम ऑफ अ मोनोॲटॉमिक गॅस. तर गॅमा 1 जो आहे तो मोलर स्पेसिफिक हीटचा रेशो आहे कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट वॉल्यूमचा. अँड गॅमा 2 बी द सिमिलर रेशो ऑफ डायटोमिक गॅस. तर गॅमा 2 पण मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट वॉल्यूम, पण हा डायटोमिक गॅससाठीचा रेशो आहे. कन्सिडरिंग द डायटोमिक गॅस मॉलिक्यूल ॲज अ रिजिड रोटेटर. तो रिजिड आहे, रिजिड असेल तर त्याच्यामध्ये फक्त किती असणार 7/5 त्याचा गॅमा असेल. ओके, व्हायब्रेशनल असेल. द रेशो गॅमा 2 डिवायडेड बाय गॅमा 1 इज. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. तर या क्वेश्चनच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए 37/21, बी ऑप्शन आहे 27/35, सी ऑप्शन आहे 21/25 आणि डी ऑप्शन आहे 35/27. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला गॅमा 1 दिलेला आहे, रेशो दिलेला आहे मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टू मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट वॉल्यूम फॉर मोनोॲटॉमिक गॅससाठी. तर हा जो गॅमा 1 आहे हा मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टू द कॉन्स्टंट वॉल्यूम आहे. आणि कोणासाठी तर मोनोॲटॉमिक गॅससाठी. मोनोॲटॉमिक गॅससाठी जर घेतला जो गॅमा असतो तर तो किती असतो तर 5/3. ओके, तर 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात आणि गॅमा सॉल्व केला तर 5/3 भेटतो. सिमिलरली आपल्याला आणखीन एक टर्म दिलेली आहे आणि तो दिलेला आहे गॅमा 2 दिलेला आहे. तो पण मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि डिवायडेड बाय मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट वॉल्यूम, पण तो दिलेला आहे डायटोमिक गॅससाठी. आणि डायटोमिक गॅससाठी गॅमा जो असतो तो असतो 7/5. ओके, तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी रेशो फाइंड करायचा आहे गॅमा 2 आणि गॅमा 1 या दोघांचा काय करायचा रेशो. मग गॅमा 2ला गॅमा 1ने मी काय करतो तर डिवाइड करतो. गॅमा 2ची व्हॅल्यू जी आहे ती किती तर 7/5 आणि गॅमा 1ने याला डिवाइड करायचं म्हणजे याचं काय करा रेसिप्रोकल 3 वरती जाणार आणि 5 कुठे येणार खाली. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 7 3 जागी झाला 21 आणि 5 5 जागी झाला 25. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे हा जो रेशो आहे तो किती येणार 21/25. तर या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन सी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी म्हणजेच 21/25.